तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण एक मैत्रीवर एक व्हिडिओ बनवला ओके. माझा भाऊ म्हणून. मित्रांनो, व्हिडिओ एकदम भारी झाला सर्वांनी नक्की बनवा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर पहिले एक VPN कनेक्ट करून घ्या, VPN सुपर VPN नावाचं. त्यानंतर CapCut नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून टाका. तर ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशी बघायला भेटेल CapCutचा. इथं न्यू प्रोजेक्टच्या आयकॉनवर क्लिक करा ब्ल्यू कलरमध्ये. गॅलरी ओपन होऊन जाईल. जो एक तुमचा सिंगल मॉडेलची इमेज मित्रांनो त्याला इथे सध्या सिलेक्ट करा ओके. त्या हिशोबाने आपण हा एक मॉडेलची इमेज इथे सिलेक्ट करून घेतला आहे. आता मॉडेलच्याच इमेजच्या खाली एक ॲडिटचं ऑप्शन आहे. मटेरियलमध्ये एक सॉन्ग प्रोव्हाइड केले, मी ते सॉन्ग इथे ॲड करून घ्या. सॉन्ग आपला आहे मित्रांनो 12 सेकंदपर्यंत. तर 12 सेकंदपर्यंत फोटोला घेऊन टाका त्या हिशोबाने ओके. त्याच्यावर क्लिक करून पुढे स्क्रोल डाऊन करा म्हणजे ऑटोमॅटिक ते फोटो ऑटोमॅटिक पुढे येऊन जाईल. हे आपण सॉन्गपर्यंत फोटो अटॅच करून घ्या. सॉन्ग आणि फोटो फाईल आपण ॲड केला आहे. स्टार्टिंगला परत ओव्हरलीमध्ये 4 नंबरला ओव्हरलीचं ऑप्शन आहे, ॲड ओव्हरली म्हणा. परत मटेरियलमध्ये एक PNG प्रोव्हाइड केली तिथे ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर तिला या हिशोबाने सेट करा ओके. ते PNGला ॲड करायचं तुम्हाला शेवटपर्यंत या हिशोबाने ओके. तुम्हाला पहिले जे बीट लावायचं ते म्हणजे 8 सेकंदवर. तर 8 सेकंद राहिल्यानंतर मॉडेलची इमेज क्लिक करा, स्प्लाइट मारा ओके. त्यानंतर पुढं 9 सेकंदवर बीट घ्या. आता जो दोन्ही व्हाईट बीट दिसणार मित्रांनो, पहिल्या 8 सेकंदवरच्या व्हाईट बीटवर क्लिक करा. कॅमेऱ्यामध्ये येऊन त्याला पुल आउट लावा. साईज जी आहे मित्र तुम्हाला 4 ठेवायची 0.4 सेकंद. पुढच्या बीटला सुद्धा सेम प्रक्रिया लावायची मित्रांनो. कॅमेऱ्यामध्ये येऊन पुल आउट, साईज 0.4 सेकंद. पहिली इमेज क्लिक करा म्हणजे 8 सेकंदवरच्या ॲनिमेशनमध्ये या. तिथं लावा तुम्हाला रॉक व्हर्टिकली. तिथं पण सुद्धा साईज सेम 4 ठेवा या पद्धतीने. 2 नंबरचे लास्टचे इमेज क्लिक करा. तिथं लावा तुम्हाला त्या शेजारचा रॉक व्हर्टिकली, साईज 0.4 सेकंद. एवढं केल्यानंतर आता 8 सेकंद द्या. इफेक्टमध्ये जा, व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. इथं तुम्हाला एक शेक नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. शेकने ब्लॅक इफेक्ट मित्रांनो, ब्लॅक स्क्रीन, ब्लॅक फ्लॅश 2. त्या इफेक्टला शेवटपर्यंत घेऊन टाका. त्याच्यावर क्लिक करून ॲडजस्टमध्ये स्पीड 100 करा. इंटेन्सिटी आहे मित्रांनो ती 10 ठेवा या पद्धतीने. एवढं केल्यानंतर बघू शकता. आता मित्रांनो मॉडेलची म्हणजे क्लिक करा. खाली स्क्रोल डाऊन करून बेसिकमध्ये स्केलवर जा. इथे की मारा. नॉर्मली पुढे झूम करा फोटो इथून. डायरेक्ट तुम्हाला यायचे कंप्लीट इथं 8 सेकंदवर. तिथं आल्यानंतर स्केलवर येऊन 100 करा. म्हणजे तुम्हाला ॲनिमेशन इथं बघायला भेटले या हिशोबाने. अशापणे बघू शकता. नंतर इथं 3 सेकंद आल्यानंतर स्प्लाइट मारा. व्हाईट बीटवर क्लिक करून लाईट इफेक्टमध्ये येऊन ब्लांच नावाचा इफेक्ट लावा या हिशोबाने. परत 7 सेकंद सुद्धा लाईट इफेक्ट घ्या, तोच ब्लांच या हिशोबानं. तुम्ही जिथे बीट लावशील मित्रांनो तिथे आपण तुम्ही लाईट इफेक्ट लावून टाका या हिशोबाने. एवढं केल्यानंतर स्टार्टिंगला व्हिडिओ इफेक्टमध्ये जा, व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. आता तुम्ही इथे हॅलो ब्लरसुद्धा लावू शकता किंवा एक ट्रेंडला इफेक्ट येतो म्हणजे डायमंड जो, आपण तो अटॅच करून पाहू मित्रांनो ओके. या हिशोबाने तो लागू शकता. आणि त्यावर क्लिक करून ऑब्जेक्टमध्ये आणि ऑल व्हिडिओ सिलेक्ट करा म्हणजे जे आपण टेक्स्ट ॲड केले ओव्हरली त्यासुद्धा तो लागून जाईल या हिशोबाने बघू शकता. किंवा तुम्ही हॅलो ब्लर सुद्धा लावू शकता म्हणजे व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन वर सर्च करायचं किंवा ओपनिंग क्लोजिंगमध्ये तुम्हाला शो होऊन जाईल हॅलो ब्लर. या हिशोबाने तुम्ही केल्यानंतर मित्रांनो परत इफेक्टमध्ये व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. एक ग्लिचचं ऑप्शन बघायला भेटेल तुम्हाला. ग्लिचमध्ये एक क्रोमॅटिकवाला इफेक्ट नाही भेटला वर सर्च करा. 100% तुम्हाला तो इफेक्ट शो होऊन जाणार. त्याला शेवटपर्यंत कोणी ॲडजस्टमध्ये येऊन फक्त इंटेन्सिटी मित्रांनो ती 50 ठेवा या हिशोबाने, 47 किंवा 50 या हिशोबाने. तर एवढं केल्यानंतर वर सेटिंगमध्ये FM रेट 60 करा, कोडेट हाय करा. डायरेक्ट व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.